वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर मार्शल लोपिस आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मार्शल साहेब, काय सांगाल की कॅथलिक समाजाला आप्पांनी प्रतिनिधित्व दिलेले, काय वाटलं होतं की कॅथलिक नगरसेवक तसे खूप होते पण आपल्या गळ्यात ही उपमहापौर पदाची माळ पडेल, वाटलं होतं? असं मला वाटलं होतं असं मी सांगू शकत नाही, परंतु आमच्या सर्व समाजाची ही इच्छा होती आणि आप्पाला नक्की ठाऊक होतं की यावर्षी कॅथलिक समाजाने सगळ्याच समाजाने मतं दिलेली आहेत, परंतु भरगच्च अशी मतं या समाजाने दिलेली आहेत. आणि एक साधा कार्यकर्ता जो सदैव रोडवर उभा असतो आणि आपण एक मला वाटतं या संपूर्ण महाराष्ट्राला आणि वसई तालुक्याला एक चांगला संदेश दिलेला आहे की वसई तालुक्यात आम्ही एक साध्या कार्यकर्त्याला देखील महापौर बनवू शकतो, उपमहापौर बनवू शकतो, आमदार बनवू शकतो आणि खासदार बनवू शकतो आणि सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालणारा हा जो नेता आहे त्यांना मी मनापासून सॅल्यूट करतोय. त्या लवकरच विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुका येतील, त्यावेळी या कॅथलिक समाजाला पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीच्या पारड्यात मतदान टाकण्यासाठी कशा प्रकारे वळवलं जाईल? आम्ही 100% या पारड्यामध्ये मतं टाकण्यासाठी मला वाटतं सांगायची गरजच राहणार नाही आहे. लोकांनी चांगला विचार केलेला आहे की या वेळेला आम्हाला आमचे भूमिपुत्र टिकवायचे आहेत, या वेळेला आम्हाला विकास पुरुष हवे आहे आणि विकास करणारी ही बहुजन विकास आघाडीच आहे. आणि लोकांनी आता ते ठाम निर्णय घेतलेला आहे की पुढचे 25 वर्ष 30 वर्ष बहुजन विकास आघाडीच या वसईत असू दे आणि या वसईची प्रगती होईल. यंदा विरोधक जास्तच आहे. 44 आव्हान कशा प्रकारे पेलणार? विरोधक जरी जास्त असले तरी विरोधाकडे असलेलं नॉलेज आणि आमच्या एकेका नगरसेवकाकडे असलेलं नॉलेज हे फार वेगळं आहे. विरोधकांनी जर सांगितलं तरी आमच्याकडे काम करण्याची ताकद आहे, आमच्याकडे प्रशासकाकडे बसून काम करून घेण्याची ताकद आहे. ज्या वेळेला 5 वर्ष ह्या महानगरपालिकेत प्रशासक होता त्यावेळी देखील आम्ही प्रशासकाकडे बसून तब्बल 30 ते 35 कोटी रुपयाची कामं या ग्रामीणसाठी केलेली आहेत. शेवटचा प्रश्न, ज्या समाजाने तुम्हाला इथपर्यंत पाठवलेलं आहे त्या समाजाला काय संदेश देणार? समाजाचे मी मनापासून आभार मानतोय, कारण आमच्या समाजातील लोकांनी या वेळेला ठरवलेलं होतं की आपल्याला बहुजन विकास आघाडीला एक गठ्ठा मतदान करायचं आहे आणि इकडला स्थानिक भूमिपुत्र, इकडला लोकनेते आप्पा यांना ह्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपल्याला निवडून द्यायचं आहे. तर खरोखरच उपमहापौर यांनी ही निवडणूक पार पडल्यानंतर कशा प्रकारे आता कामाचा सपाटा लावतात येत्या 5 वर्षात आपल्याला कळेल. एचपी लाईव्हसाठी प्रवीण नलावडे.